तर कुलगुरू एक उत्कृष्ट नेता असला पाहिजे, उत्कृष्ट प्रशासक असला पाहिजे, तो एक चांगला व्यवस्थापक, मार्गदर्शन करण्याची क्षमता असली पाहिजे. आपण वोकेशनल किंवा स्किल एज्युकेशन आणलं म्हणून उद्योग क्षेत्रातलेच कुलगुरू करावेत असं करणं संयुक्तिक होणार नाही, योग्य होणार नाही, शहाणपणाचं होणार नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाला मी अत्यंत नम्रपणे विनंती करेन की हा निर्णय जाणीवपूर्वक आपण टाळावा. जर मग उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्ती तिथे जर आला आणि वेगवेगळ्या उद्योग समूहातून आर्थिक सबळ सक्षमीकरण जर विद्यापीठाला तो करू शकला, तर मग अशा व्यक्तीला विद्यापीठात येण्यापासून थांबवणं हे संयुक्तिक नाही असं एक मत येऊ शकतं. त्यावर तुम्ही काय सांगाल? विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. मेसमध्ये काहीतरी भाजीमध्ये काहीतरी निघालं, त्याचे विद्यार्थी आंदोलनाला आले, तर याच्यातून कितीही प्रकार हाऊ टू हँडल इट. तर PhD आणि सेटनेट आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना, या गोष्टींना तसा विशेष अर्थ नाही. जागतिक विद्यापीठामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की PhD किंवा तत्सम क्वालिफिकेशन आणि शिकवणं टीचिंग हे एक स्किल आहे, ते एक कौशल्य आहे, ते खणखणीत असलं पाहिजे. त्यासाठी प्राध्यापकांना स्वतःच्या विषयातली डेप्थ अत्यंत चांगली असली पाहिजे. त्यासाठी कुलगुरूंना संपूर्ण विषयांचं नॉलेज, ज्ञान आणि भान असणं अत्यंत गरजेचं आहे, असं माझं मत आहे. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एज वार्ता. शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या घडामोडींवर आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांशी संवाद साधत असतो. आज आपण वेगळ्या एका विषयावर संवाद साधणार आहोत. शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अरुण अडसूळ यांच्याशी. विद्यापीठ अनुदान आयोगाने कुलगुरू निवडी संदर्भात एक मसुदा नुकताच प्रसिद्ध केलेला आहे. या मसुद्यात कुलगुरूंच्या निवडी संदर्भातील नियमावली काय असावी, कशी असावी या संदर्भात काही बदल सुचवलेले आहेत आणि या बदलांवर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सूचना मागवलेल्या आहेत, हरकती मागवलेल्या आहेत. याच विषयावर आज आपण डॉक्टर अरुण अडसूळ यांच्याशी संवाद साधणार आहोत. डॉक्टर अरुण अडसूळ सर हे विद्यापीठाचे माजी कुलगुरू राहिलेले आहेत, शिक्षण तज्ज्ञ अशी त्यांची ओळख आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि कुलगुरू पदाच्या अनुभवाचा आणि कुलगुरू निवडी संदर्भातील निकषाचा कसा संबंध असतो आणि कुलगुरू निवड ही कशा अनुषंगाने नियमाने व्हावी याबाबत आपण आज त्यांच्याशी संवाद साधतो आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं एज वार्तामध्ये. धन्यवाद. आत्ताच आपण विषय प्रेक्षकांना सांगितलं की आपण कुठल्या विषयावर संवाद साधणार आहोत. तर ही जी नियमावली आहे, ही नियमावली काय आहे आणि यात जे बदल सुचवलेले आहेत ते बदल काय आहेत आणि तुम्हाला याविषयी काय वाटतं? धन्यवाद. आत्ता UGCनं जे प्रसिद्ध केलेलं आहे परिपत्रकाद्वारे आणि त्याच्यावर सूचना मागितलेल्या आहेत की कुलगुरूच्या निवडी संदर्भात किंवा कुलगुरू कोण असावं, माझं त्याच्याविषयी अतिशय स्पष्ट मत आहे. कुलगुरू पद हे अलीकडं फार सेन्सिटिव्ह, संवेदनाक्षम असं पद झालेलं आहे, एक भाग. नंबर 2 की कुलगुरूंना स्वतःचं शिक्षणाचं तत्वज्ञान असलं पाहिजे, म्हणजे ज्याला आपण सेल्फ फिलॉसॉफी, काहीतरी अशी फिलॉसॉफी असली पाहिजे की शिक्षणाची व्याख्या माझ्या दृष्टीने ही आहे, कारण शिक्षण ही गतिशील अशी बाजू आहे, तत्वज्ञानाची गतिशील बाजू असे शिक्षणाला म्हणतात. त्यामुळं कुलगुरूंना स्वतःचं फिलॉसॉफी, एज्युकेशनची फिलॉसॉफी स्वतःची अशी असलीच पाहिजे. तर त्याच्यानंतर मी दुसरा भाग असा सांगेल की कुलगुरूंना अनेक भूमिका बजावाव्या लागतात. अलीकडे तर कुलगुरूंना प्रमाणापेक्षा जास्त भूमिका बजावाव्या लागत आहेत. पहिला भाग, एक तर कुलगुरू एक उत्कृष्ट नेता असला पाहिजे, म्हणजे त्यांच्याकडे नेतृत्व असलं पाहिजे, खणखणीत नेतृत्व असलं पाहिजे. नंबर 2 त्याच्याकडे प्रशासकीय अनुभव असला पाहिजे, की उत्कृष्ट प्रशासक असला पाहिजे. नंबर 3 तो एक चांगला व्यवस्थापक, ज्याला आपण मॅनेजर म्हणतो, तोही असला पाहिजे. त्यांचं व्यवस्थापन कौशल्य हेही वाखाणण्याजोगं असलं पाहिजे. नंबर 4 की कुलगुरूंच्याकडं मार्गदर्शन करण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत कुलगुरूंच्या बाबतीमध्ये, हे जर पाहिजे असेल कुलगुरूंना अलीकडच्या काळामध्ये या गोष्टी जास्त जाणवू लागलेल्या आहेत. त्याची कारणं इथं सविस्तर बोलण्याची काही गरज नाही, एव्हरीबडी नोज. नंबर 2 हे जर करायचं असेल तर कुलगुरूंना प्रशासकीय कौशल्याची जाण असलीच पाहिजे. प्रशासकीय कौशल्य म्हणजे काय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रशासकीय कौशल्य म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून उच्च पदस्थांनी घेतलेल्या निर्णयांची व्यवस्थितपणे अंमलबजावणी करणं, याला प्रशासन म्हणतो आपण.
त्याच्यानंतर प्रशासनामध्ये कुलगुरूंच्या बरोबर कोण कोण व्यक्ती येतात, तर याचे आपण पाहिलं पाहिजे. एक तर रजिस्ट्रार, नंतर मॅनेजमेंट काउन्सिल, आधी सभा ज्याला आपण विद्या परिषद म्हणतो किंवा अकॅडमिक काउन्सिल, सिनेट म्हणतो, हे या सर्वांचं सभा हँडल करण्याची क्षमता, ते नेतृत्व देण्याची त्याच्याकडे क्षमता पाहिजे. याचाच अर्थ काय, आधी सभेमध्ये म्हणजे सिनेटमध्ये कोण कोण मेंबर असतात त्याच्यामध्ये ते कॉम्बिनेशन मी सांगत नाही, कारण त्याची सगळ्याची जाण, ते फंक्शन कसं असतं वगैरे हे कुलगुरूंना माहीतच पाहिजे. त्याच पद्धतीनं विद्या परिषद याच्याविषयी ते सभागृह जेव्हा भरतं, मिटिंग्ज होतात, तेव्हा आपलं मत व्यक्त करताना त्याला कायद्याच्या चौकटीत त्यांना त्या गोष्टी सांग. म्हणून मी आपल्याला सांगितलं की प्रशासकीय कौशल्य म्हणजे काय, टेक्निकल स्किल्स हे असलीच पाहिजे. टेक्निकल स्किल्स म्हणजे अधिनियम, स्टॅट्यूट्स ज्याला आपण म्हणतो, ऑर्डिनन्स, परिनियम, त्या पद्धतीने युनिव्हर्सिटी ॲक्ट, या सर्वांचं सारासार नॉलेज असलंच पाहिजे. तरच त्या सभागृहांचं नेतृत्व कुलगुरू करू शकतील. नॉलेज असणं असं गृहीत धरणं वेगळे, गृहीत धरून काय झालेलं आहे हे आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे वेगळ्या वेगळ्या विद्यापीठातून. नंबर 2, त्याच्यानंतर त्या कुलगुरूंकडे एक चांगल्या पद्धतीचं प्रशासन कौशल्य. मी आता जे सांगितलं की डेप्युटी रजिस्ट्रार आपल्या कार्यालयात काही कागद घेऊन आले, असिस्टंट रजिस्ट्रार काही कागद घेऊन आले, वेगवेगळ्या विभागांचे विभाग प्रमुख काही कागद घेऊन आले, काही प्राचार्यांच्या काय अडचणी असतील, काही प्राध्यापकांच्या अडचणी असतील, हे सोडण्याची क्षमता त्यांच्याकडे असलं पाहिजे. याचाच अर्थ त्यांचं टेक्निकल स्किल्स मी आता सांगितलेलं ते त्यांना इमिजिएट सांगता आलं पाहिजे. निर्णय क्षमता कुलगुरूंची अप्रतिम असली पाहिजे. निर्णय क्षमता कधी असू शकते, जर या सर्व गोष्टींचं टेक्निकल नॉलेज, तांत्रिक नॉलेज, कायदेशीर नॉलेज असलं तरच. विद्यार्थी संघटना येतात, विद्यार्थी संघटनांची मागणी असते, प्राध्यापक संघटनांची वेगळ्या पद्धतीनं मागणी असते, परीक्षा विभाग हँडल करायचा असतो, अकॅडमिक सेक्शन हँडल करायचे, जे वेगवेगळे विभाग विद्यापीठात प्रशासकीय विभाग आहेत त्याच्यामध्ये एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकॅडमिक सेक्शन म्हणजे अकॅडमिक ज्याला आपण शैक्षणिक विभाग असं म्हणतो, PhD सेक्शन तो एक वेगळा विभाग आहे. हे वेगवेगळे विभाग, एक्झामिनेशन सगळ्यात महत्त्वाचा, प्रवेशापासून ते एक्झामिनेशनपर्यंत आणि रिझल्ट आवेपर्यंत ते दीक्षांत समारंभापर्यंत कुलगुरूंना त्या संपूर्ण गोष्टीची माहिती असली पाहिजे. म्हणून माझं मत असं आहे की जी व्यक्ती प्रत्यक्ष बोर्डातून, एखाद्या विषयाच्या बोर्डातून, एखाद्या फॅकल्टीमधून म्हणजे विद्याशाखेतून गेलेली असेल, प्रत्यक्ष सिनेटला काम केलं असेल, अकॅडमिक काउन्सिलला काम केलं असेल, मॅनेजमेंट काउन्सिलला काम केलं असेल, काहीतरी आपल्याला अनुभव पाहिजे, परिनियमांचा कधीतरी जाणीवपूर्वक अभ्यास केला असला पाहिजे, ऑर्डिनन्सचा काही अभ्यास केला पाहिजे. या सर्व गोष्टींचा ज्यांचा अभ्यास असेल ते आणि तेनच सर्व विद्यापीठाचं प्रशासन चांगलं हँडल करू शकतात असं माझं मत आहे. तुम्ही मुद्दे सांगितले सर. अलीकडे काही विद्यापीठांच्या कुलगुरू निवडी प्रक्रियेसंदर्भात वाद निर्माण झाले होते. नुकतंच आपण पुण्यात उदाहरण पाहिलं, गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू निवडी संदर्भात वाद निर्माण झाला आणि नंतर काही कालावधीनंतर त्यांनी राजीनामा देऊन कुलगुरूपद सोडलंही होतं. एकूणच असं लक्षात येत आहे की कुलगुरू निवडीच्या संदर्भात उद्योग क्षेत्रातील काही व्यक्ती आले तर त्याचा पुढील काळामध्ये फायदा होऊ शकतो, अशी एक मान्यता, गृहीतक इथे मांडलं गेलेलं आहे. तुमच्या भाषामध्ये गृहीतक असं म्हटलं तर इथे उद्योग क्षेत्रातील व्यक्ती जर आला आणि त्याला जर शिक्षण क्षेत्रातील जाण नसेल तर त्यामुळे काही चुकीच्या घटना किंवा विद्यापीठ मागे जाणे किंवा जे नेतृत्व आहे ते नेतृत्व न करता येणे अशा काही गोष्टी घडू शकतात असं तुम्हाला वाटतंय का? 100% घडू शकतात. उद्योग क्षेत्रातली व्यक्ती तिथं आल्यानंतर त्यांच्याविषयी आपल्याला सर्वांना आदर आहे, पण ते त्यांचं एक्सपर्टाईज आहे, त्यांच्या क्षेत्रातलं एक्सपर्टाईज आहे. केवळ एक आपण वोकेशनल किंवा स्किल एज्युकेशन आणलं म्हणून उद्योग क्षेत्रातलेच कुलगुरू करावेत असं करणं संयुक्तिक होणार नाही, योग्य होणार नाही, शहाणपणाचं होणार नाही. त्यामुळं गोंधळ माजेल. कारण प्रशासनातली कुणीही व्यक्ती कुलगुरूंकडे गेल्यानंतर त्यांना त्यांच्या नॉलेज, त्यांच्याकडे कसलंच नॉलेज, स्टॅट्यूट नाहीत, ऑर्डिनन्सेस नाहीत, ॲक्ट नाही, इतर कसलंच नॉलेज नाही, कार्यपद्धती माहीत नाही, टोटल कार्यपद्धती माहीत नाही, ज्याला आपण टोटल कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग म्हणतो. यंत्रणेचं संपूर्ण ज्ञान, यंत्रणा कशी चालते, प्राचार्यांचा रोल काय असतो, ॲडमिशन पद्धत कशी चालते, एक्झामचे फॉर्म भरण्याचं कसं चालतं, अभ्यासक्रम कसे रचले जातात वगैरे वगैरे, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच कुलगुरू पदाच्या बाबतीमध्ये आपल्याला निर्णय घेणं जास्त संयुक्तिक होईल, शहाणपणाचं होईल असं मला वाटतं.
सर, विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतीच जो मसुदा आहे तो जाहीर केलेला आहे आणि त्याच्यावर सूचना आणि हरकती येणार आहेत. आणि त्या सूचना हरकतीवरती नंतर किती सूचना हरकती येतात, त्यात काय येतं आणि त्यावरती मग नंतर निश्चित असं त्या नियमावलीला मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे. पण जे मूर्त स्वरूप देण्यासंदर्भात एकूण जी चर्चा व्हायला हवी, त्याच्यातून उहापोह व्हायला हवा आणि मग त्याला मूर्त स्वरूप प्राप्त व्हायला हवा, अशी एकूण भूमिका आहे, अपेक्षा आहे. तर तुम्ही काय आव्हान कराल शिक्षण क्षेत्रातील एकूण सगळ्या जाणकारांना, तज्ज्ञांना, की ही जी नियमावली आहे या नियमावलीकडे त्यांनी कसं पाहायला हवं? कारण वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये काही संमिश्र प्रतिक्रिया यावर व्यक्त झालेल्या आहेत. काहींनी स्वागत केलेलं आहे, तर यात स्वागताबरोबरच काहींनी यात जे काही निकष सांगितलेत ते असे नसावेत, अशी भूमिका मांडलेली आहे. आपण यावर काय सांगाल? माझं या बाबतीतलं टोटली इम्पार्शियल आणि स्ट्रेट फॉरवर्ड मत आहे. कोणत्याही प्रकारचा याचा गंध किंवा याला कोणत्याही प्रकारचा राजकीय हेतू किंवा विरोधक असं समजू नये, माझी नम्र विनंती आहे. कारण मी माध्यमिक शिक्षक होतो, उच्च माध्यमिक शिक्षक होतो, महाविद्यालयात प्राध्यापक होतो, प्राचार्य होतो, उपप्राचार्य होतो, कुलसचिव होतो, प्रकुलगुरू होतो आणि कुलगुरू होतो मी. परंतु कुलगुरू पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपर्यंत जाताना मी अक्षरशः पूर्णपणे बोर्डापासून तिथपर्यंत गेलेलो आहे. त्याचं कारण असेल, त्यामुळं मी जेव्हा खुर्चीत बसलो, माझ्यातला बी काढून टाकतो, कृपा करून तो अर्थ घेऊ नये, पण मी जेव्हा खुर्चीत बसलो तेव्हा येणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण शिक्षण क्षेत्राच्या यंत्रणेचं संपूर्ण माहिती आहे, कायद्याची माहिती आहे, जाण आहे, ज्ञान आहे. हे असल्यामुळं त्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा किंवा प्राध्यापकांचा किंवा कोणत्याच प्रकारच्या नकारात्मक गोष्टी झालेल्या नाहीत. त्याचं कारण असं होतं, म्हणून मी वरचेवर आपल्याला विद्यापीठ अनुदान आयोगाला मी अत्यंत नम्रपणे विनंती करेल की हा निर्णय जाणीवपूर्वक आपण टाळावा. कारण मी त्या लोकांना काहीच येणार नाही, ते अभ्यास करू शकणार नाहीत, पण दिस इज अ टाइम टेकिंग प्रोसेस. विद्यार्थ्यांचं आंदोलन आलं, वेगळ्या पद्धतीनं आंदोलन, हाऊ टू हँडल इट. एखादी समस्या आली, प्राध्यापकांचा हाऊ टू हँडल इट. परीक्षेमध्ये काही गैरप्रकार घडला, हाऊ टू हँडल इट. अनेक प्रकारचे नकारात्मक गोष्टी घडू शकतात. याचा अर्थ त्यांना ते अजिबातच येणार नाही असं माझं मत नाही, पण ते अत्यंत वेळखाऊ ठरणार आहे आणि त्यांना ते अभ्यास करेपर्यंत विद्यापीठाचा काही कालावधी वाया जाणार आहे. हे प्रत्येकाला कॉमन सेन्सनं सुद्धा मान्य करता येईल. कोण त्याला पाठिंबा देतंय किंवा मी विरोधासाठी विरोध करणारा माणूस नाही. शिक्षण क्षेत्रातली तळमळ असल्यामुळं मी अत्यंत ऑनेस्टली, प्रामाणिकपणे हे मत मांडत आहे. सर, आता तुम्ही स्पष्टपणे मत याबद्दल व्यक्त केलं, पण इथे एक प्रश्न असा निर्माण होतो की आता विद्यापीठं जी आहेत ती संलग्न महाविद्यालय त्या विद्यापीठापासून वेगळी होत आहेत आणि आर्थिक जी जमापुंजी म्हणता येईल ती कमी होत चाललेली आहे विद्यापीठांची. तर अशा वेळी त्या विद्यापीठांना आर्थिक स्थैर्य निर्माण करून घेणं हे तुम्ही जसं म्हणालात की कुलगुरूंचं नेतृत्व त्यासाठी असणं आवश्यक आहे. जर मग उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्ती तिथे जर आला आणि वेगवेगळ्या उद्योग समूहातून आर्थिक सबळ सक्षमीकरण जर विद्यापीठाला तो करू शकला, तर मग अशा व्यक्तीला विद्यापीठात येण्यापासून थांबवणं हे संयुक्तिक नाही असं एक मत येऊ शकतं. त्यावर तुम्ही काय सांगाल? एक तर विद्यापीठाचं नेमकं पर्पज काय आहे हे ठरवलं पाहिजे. आर्थिक घडी बसवणं हे विद्यापीठाचं पर्पज नाही. विद्यापीठाचं मुख्य पर्पज विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं, त्यासाठी अभ्यासक्रम तयार करणं हे विद्यापीठालाच करावं लागेल. मनमानी अभ्यासक्रम करून चालणार नाहीत. एक भाग. नंतर दुसरा भाग जो आहे की आपण जसं सांगितलं, परीक्षा घेणं, इम्पार्शियली परीक्षा घेणं. हे इम्पार्शियल जर हे संपूर्ण कॉलेजवर सोडलं किंवा इतर गोष्टीवर सोडून दिलं आपण, तर त्याच्यामध्ये दर्जा राहीलच असं नाही. शिक्षणाचा, विशेषतः हायर एज्युकेशनचा दर्जा, उच्च शिक्षणाचा दर्जा, त्याच्यातलं सातत्य ठेवणं ही केवळ विद्यापीठांचीच जबाबदारी आहे. मग ते विद्यापीठ कोणत्या पद्धतीचं असेल किंवा कोणत्या पद्धतीचं, त्याच्यावर आपण त्याच्या खोलात जाण्याचा अर्थ नाही. परंतु दर्जा असेल, आणि दर्जा म्हणजे नेमकं काय,
दर्जा म्हणजे तो एक उत्कृष्ट नागरिक बनला पाहिजे. माझ्या दृष्टीनं तो एखाद्या क्षेत्रातलं कौशल्य त्याच्याकडे आलंच पाहिजे, वादच नाही. पण आज ही समाजाला गरज पडणार आहे की तो एक उत्कृष्ट सुज्ञ समाजातला नागरिक झाला पाहिजे. आणि मग त्याच्याकडे कौशल्य, त्याला उपजीविकेसाठी व्यवस्थित प्रकारचा व्यवसाय करता यावा अशा प्रकारची कौशल्य हे सगळे आणता येतील. कुलगुरूंच्या ऐवजी मला जर आपण विचारलं तर कुलगुरूंच्या ऐवजी जर ठेवायचं असेल ते करायचं असेल, हेतुसाध्य होणार असं काही लोकांची अपेक्षा असेल तर माझी UGCला नम्रपणे विनंती असेल की कुलगुरू हे अकॅडमिक क्षेत्रातले ठेवा, पूर्ण जाण भान असणारे ठेवा, ज्ञान असणारे ठेवा. आणि कुलगुरू मात्र जर ठेवायचे असतील तर हा सुद्धा एक उत्कृष्ट चांगला मार्ग ठरू शकतो. मी त्याच्या बाबतीमध्ये आपण जे म्हणला की त्या पद्धतीनं जर आपल्याला आर्थिक जर काय मिळालं तर ते कुलगुरूंच्या माध्यमातूनही मिळेल. पण ही घडी व्यवस्थित बसली पाहिजे. अकॅडमिक शैक्षणिक बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झालाच पाहिजे. जर झाला नाही तर फ्रस्ट्रेटेड विद्यार्थी म्हणजे उद्या त्याला काय वळण लागेल हे आत्ताच सांगता येत नाही. म्हणून माझी नम्र विनंती आहे, याच्यातनं कुणीही नकारात्मक कसलाच अर्थ घेऊ नये, कसलाच अर्थ घेऊ नये. याच्यात मागचं काय राजकारण या गोष्टीपासून मी पहिल्यापासून खूप दूर आहे आणि एव्हरीबडी नोज इट. त्यामुळे याला कसलाच, फक्त एक आहे की शिक्षण क्षेत्रातली माहिती असल्यामुळं, प्रत्यक्ष पदावर काम केलं असल्यामुळं, तिथल्या अडचणी माहिती असल्यामुळं, म्हणजे जेव्हा डेप्युटी डायरेक्टर एखादा कागद घेऊन पुढे आले तर हे नेमकं काय, तर मी पाहतानाच विचारायचो याच्यामध्ये हे, याच्यामध्ये इथं हे पाहिजे, सेक्शन चुकलाय तुमचा वगैरे. त्याची जाण असली तर, आणि मग त्याला ते मान्य करून, म्हणजे मी सगळ्याच वेळेला असं घडतं असं म्हणत नाही. पण असिस्टंट रजिस्टर आले, परीक्षेचं टाइम टेबल आहे, काही पेपर फुटण्याचे प्रकार समाजात आत्ता काहीही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं घडू शकतं. विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, मेसमध्ये काहीतरी भाजीमध्ये काहीतरी निघालं, त्याचे विद्यार्थी आंदोलनाला आले, तर याच्यातून कितीही प्रकार हाऊ टू हँडल इट. म्हणून मी सांगितलं की निर्णय क्षमता आणि परिस्थितीचं गांभीर्य ठेवून एखादं सिच्युएशन निर्माण झालं तर ते व्यवस्थितपणे हँडल करता यावं, एवढी मात्र कुलगुरूंची जबाबदारी आहेच. कुलगुरू जसे संशोधनाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या विभागांना भेटी देऊन तिथलं संशोधन नेमकं काय चाललेलं आहे, कदाचित माझ्यासारखा फिजिक्सचा माणूस मला एखाद्या विषयाचं साहित्य क्षेत्रातलं कदाचित संशोधन किंवा समाजशास्त्रातलं संशोधन पण कमीत कमी कुलगुरूंचा धाक त्या पद्धतीनं असलाच पाहिजे. आणि त्यासाठी कुलगुरूंना संपूर्ण विषयांचं नॉलेज, ज्ञान आणि भान असणं अत्यंत गरजेचं आहे, असं माझं मत आहे. सर, तुम्ही स्पष्ट मत व्यक्त केलं त्याबद्दल धन्यवाद. याविषयी आणखी एक विचारायचं की कुलगुरू निवडीबरोबरच प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदाच्या संदर्भात UGC आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने काही बदल सुचवलेले आहेत. प्रॅक्टिस ऑफ प्रोफेसर हा एक घटक आलेला आहे. तर या घटकाकडे, या बदलाकडे तुम्ही कसं पाहता? आणि प्राध्यापकांनी अशा पद्धतीने जर ते आले तर त्या विद्यार्थ्यांना एकूण इंडस्ट्रीमधील अनुभवाचा, त्या व्यक्तीच्या अनुभवाचा आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याला त्या रोजगारामध्ये तिथे जाण्याचा एक फायदा होऊ शकतो. तर याकडे तुम्ही कसं पाहता? आपल्या चॅनलवरून आपल्याला कदाचित आपणच माझी मुलाखत घेतली होती PhDच्या बाबतीमध्ये. प्राध्यापकांच्या बाबतीमध्ये माझी अजूनही UGCला अत्यंत नम्र विनंती आहे, स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन गोळा करावं आणि त्याच्यातून त्यांना ते सगळं क्लिअर होईल असं माझं नम्र आव्हान आहे. नंबर 1 तर PhD आणि सेटनेट आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना, या गोष्टींना तसा विशेष अर्थ नाही. जागतिक विद्यापीठामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की PhD किंवा तत्सम क्वालिफिकेशन आणि शिकवणं टीचिंग हे एक स्किल आहे, ते एक कौशल्य आहे, ते खणखणीत असलं पाहिजे. त्यासाठी प्राध्यापकांना स्वतःच्या विषयातली डेप्थ अत्यंत चांगली असली पाहिजे. प्राध्यापकाची पर्सनॅलिटी शिक्षकाला साजेशी असली पाहिजे. शब्दफेक, नजरफेक, हातवारे हे सायकोलॉजिकल पॅरामीटर्स इम्प्रेसिव्ह, व्हायब्रंट असा प्राध्यापक असला पाहिजे की विद्यार्थ्यांनी त्याची वाट पाहावी वर्गावर की हे प्राध्यापकाचं आज लेक्चर आहे. हा झाला एक भाग. दुसरा भाग आपण सांगताय की याच्यानंतर PhD आणि त्याच्यानंतर ती पुन्हा चर्चा करणार. त्याच्याऐवजी ॲट द टाइम ऑफ एंट्री PG झाल्यानंतर कोणत्या इरिस्पेक्टिव्ह ऑफ सब्जेक्ट अँड फॅकल्टी, कोणत्याही विषयातली PG झाल्यानंतर त्या प्राध्यापकाला एक तर चांगला BEd सारखा बॅचलर इन टीचिंग स्किल्स, त्याचं आमच्यासारखे लोक सुद्धा सिलेबस डिझाईन करून देतील. त्याच्यामध्ये मानसशास्त्र खूप गरजेचं आहे. आत्ता जास्तीत जास्त परिणाम औपचारिक शिक्षणापेक्षा, मी परत रिपीट करतो, औपचारिक शिक्षणापेक्षा
अनौपचारिक शिक्षणाचा परिणाम हा विद्यार्थी मनावर, युवा मनावर जास्त होतो आहे. समाजात जे दिसतं आहे त्याचा त्याच्यावर परिणाम होतोय. त्यामुळे त्यांना औपचारिक शिक्षणामध्ये विशेष रस राहिलेला नाही, ही महाविद्यालयातली प्रेझेंटी दाखवते आहे. ॲज ऑन टुडे याची सुद्धा विद्यापीठांनी स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन गोळा करावं. म्हणून मी सांगतो, हे संपूर्ण कोणाची जबाबदारी आहे? हे माननीय प्राचार्य आणि त्या खणखणीत प्राध्यापकाची. प्राध्यापक खणखणीत असेल, त्यानं आपल्या विषयाचं नॉलेज बरोबरच, मी नेहमी असं सांगतो की प्राध्यापकानं जर 50 मिनिटाचा पिरियड असेल तर 40 मिनिटं आपल्या विषयातलं खणखणीत जो सिलेबसला पूरक जे शिकवावं आणि 10 मिनिटं कसं जगावं. सुज्ञ नागरिक म्हणून निर्णय क्षमता आपली काय असली पाहिजे, आपली एक आत्मिक बल काय असलं पाहिजे, आपण कोणत्या पद्धतीनं समाजामध्ये जगलं पाहिजे, या संपूर्ण सारासार गोष्टीचं आपलं नाणं आपण स्वतंत्र कुणाशीही तुलना न करता, स्पर्धा न करता, आपलं कौशल्य, आपलं पोटेन्शियल, आपले सुप्त गुण, आपलं व्यक्तित्व खणखणीत सिद्ध करून ते जाणून देण्याची क्षमता प्राध्यापकात असली पाहिजे. आणि म्हणून प्राध्यापकांना BEd सारखा एखादा कोर्स, माझी विनंती आहे, कारण काळाच्या ओघात जे PhD वगैरे कोणताही रिसर्च कंपल्शन करून झालेला नाही, किंवा मी मागेही आपल्याला सांगितलंय, किंवा कोणताही रिसर्च आमिष दाखवून होत नाही. त्याला रिसर्च म्हणत नाहीत, त्याला संशोधन म्हणत नाहीत, त्याला कदाचित PhD म्हणत असतील. म्हणून माझी नम्र विनंती आहे, कोणताही अर्थ न घेता प्राध्यापक पाहिल्यानंतरच वाटलं पाहिजे की हा प्राध्यापक आहे आणि यांच्याकडे विषयातली डेप्थ आणि सामाजिक भावना आहे. सर धन्यवाद, तुम्ही एजू वार्ताशी संवाद साधलात आणि कुलगुरू निवडीच्या संदर्भातील निकष आणि प्राध्यापकांच्या नियुक्ती संदर्भात काय अपेक्षा असली पाहिजे, त्यांना कुठलं प्रशिक्षण द्यायला हवं या संदर्भात आमच्याशी संवाद साधलात. एजू वार्तातर्फे पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक धन्यवाद. एजू वार्तानं मला ही संधी दिली त्याबद्दल मी एजू वार्ता, कारण एजू वार्ताचं विधायक काम आहे. म्हणूनच मी सातत्यानं, जर त्यांनी कधी मला एखाद्या गोष्टीवर ओपिनियन विचारलं, विधायक काम करतायत ते सामाजिक काम, प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय असेलच, पण त्याच्यामध्ये विधायकता किती आहे, कन्स्ट्रक्टिव्हनेस किती आहे, ते इट मॅटर्स अ लॉट. माझ्या दृष्टीनं मी एजू वार्ताला आणि विशेषतः राहुल शिंदे आणि त्यांच्या टीमला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद सर.